गाझियाबादमध्ये कोरियन लव्ह गेमचं टास्क पूर्ण करताना 3 भगिनींनी आत्महत्या केली। या घटनेनंतर मुलांचा स्क्रीन टाइम आणि त्यातून येणारा नैराश्य याची चर्चा आणि चिंता आता वाढली आहे। इतकंच नाही तर डिजिटल तंत्रज्ञानावरती आधारित असलेल्या नव्या पिढीचा IQ अर्थात बुद्धिमत्तेची पातळी त्यांच्या पालकांपेक्षा कमी झाली आहे असा दावा संशोधनामधनं केला जातोय। बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट। गाझियाबादमध्ये 3 अल्पवयीन सख्या भगिनींनी 9व्या मजल्यावरून एकाच वेळी उडी मारून आत्महत्या केली आणि मुलांचं मोबाईल फोन आणि त्यावरील गेमचं वेड पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरलं। 3 भगिनींच्या डायरीतून त्यांची आत्महत्या ही याच व्यसनाचा परिणाम असल्याचं समोर आलंय। जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या अभ्यासातून मुलांच्या स्क्रीन टाइमचा गंभीर मुद्दा दिसून आलाय। WHO गाईडलाईननुसार 2 वर्षांपर्यंत मुलांनी स्क्रीन बिलकुल पाहता कामा नये, पण भारतात तर 61% मुलं 2 वर्षांची होण्याआधीपासूनच स्क्रीन पाहू लागतात। 2 ते 5 वर्षांपर्यंतच्या मुलांचा स्क्रीन टाइम रोज 1 तासापेक्षा कमी असावा। स्क्रीन टाइम जास्त झाल्यास मुलांच्या मानसिक संतुलन आणि विकासावर नकारात्मक परिणाम होतो। स्क्रीन टाइम 4 तासांपेक्षा अधिक असलेल्या मुलांमधील नैराश्याचं प्रमाण हे 26% आहे, जे अन्यथा 9.5% असतं। 50%पेक्षा अधिक किशोरवयीन मुलांचा स्क्रीन टाइम रोज 4 तासांपेक्षा अधिक आहे। स्क्रीन टाइम अधिक असलेली 46% मुलं नियमित खेळत नाहीत, त्यामुळे स्थूलपणा वाढतो। 60% मुलांची झोप पुरी होत नसल्याने चिडचिड करतात, भावनात्मक कमजोर बनतात। ज्या कोरियन गेमची भारतीय मुलांना भुरळ आहे, त्या कोरियातही त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत। दक्षिण कोरियामध्येही जीवनातला आनंद कमी झालाय आणि आत्महत्यांची संख्या वाढू लागली आहे। त्यांचं स्वतःचं एक खोटं कृतक जे विश्व केलेलं असतं, डिल्युजनल वर्ल्ड असतं, त्याच्यामधले ते एक असतात, त्याच्यामध्ये ते एकत्र असतात आणि त्या डिल्युजनल वर्ल्डमध्ये एकाने ठरवलं की सगळे त्याला फॉलो करत असतात। असे जितकं तुम्ही एकटे होता तितके तुमच्या समविचारी समवयस्क माणसांची चिकटले जातात, एक युनिट त्यांचं तयार होतं। त्यामुळे असे सारखी जी घटना घडते की आपण तिघांनी आत्महत्या करूया, त्याच्या मागे हे एक मुख्य कारण असतं, हा एकटेपणा आणि नंतर जे जोडलं जाणं त्यातला घट्टपणा। हा एक मानसिक विकाराचा प्रकार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि जेवढं आपलं जीवन श्रिंक होत जाईल तेवढे असे आपले प्रकार वाढणार आहेत। डिजिटल तंत्रज्ञानाच्या काळात वाढलेल्या जेन झीचा बुद्ध्यांकही कमी झाल्याचं एका संशोधनात समोर आलंय। स्क्रीन टाइममुळे जेन झी अर्थात 15 ते 27 या वयोगटातल्या पिढीचा IQ म्हणजेच बुद्धिमत्तेची पातळी त्यांच्या पालकांच्या पिढीपेक्षा कमी असल्याचा दावा न्यूरोशास्त्रज्ञ डॉक्टर जॅरेड कोनी हॉर्वाथ यांनी अमेरिकन सिनेटच्या समितीसमोर केलाय। डिजिटल तंत्रज्ञानावरील जास्त अवलंबित्व हे त्याचं प्रमुख कारण आहे। IQ, स्मरणशक्ती, अभ्यास, गणित आणि समस्या सोडवण्याची क्षमता मागच्या पिढीपेक्षा कमी झाली आहे असा दावा डॉक्टर हॉर्वाथ यांनी केलाय। Until Gen Z is the first generation in modern history to underperform us on basically every cognitive measure we have, from basic attention to memory to literacy to numeracy to executive functioning to even general IQ, even though they go to more school than we did. मुलांना आता आज बघतो की नवीन पिढी त्यांना कुठलंही होमवर्क वगैरे काही दिलं असेल तर ते लगेच गुगल करतात किंवा AI वर टाकतात आणि त्यामुळे ते त्यांना विदिन काही वेळामध्येच ते काहीही सर्च न करता किंवा काहीही अभ्यास स्वतःहून न करता त्यांना मिळतं। त्यामुळे त्यांची विचार करण्याची क्षमता ही हळूहळू कमी होते। त्यामुळे आपण नक्कीच असं म्हणू शकतो की जर जास्त स्क्रीनचा अतिप्रमाणात जर वापर झाला तर तुमचा बुद्ध्यांक किंवा तुमची आकलन शक्ती कमी होऊ शकते। 80 देशातील आकडेवारीचं विश्लेषण करून काढलेले हे निष्कर्ष धक्कादायक आहेत। मानवी मेंदू लहान व्हिडिओ आणि संक्षिप्त वाक्यांमधून शिकण्यासाठी बनलेला नाही, म्हणजे माणूस स्क्रीनवरून नव्हे तर सखोल अभ्यास आणि एकमेकांशी केलेल्या संवादातून अधिक चांगलं शिकतो असा संशोधकांचा दावा आहे। त्यामुळे अनेक युरोपियन देशांनी शाळांमध्ये डिजिटल गॅजेट्सवरती नियंत्रण आणलंय। स्वीडन सारख्या देशांनी अलीकडेच शाळांमधून डिजिटल गॅजेट्स काढून टाकून पुन्हा कागद, पेन आणि छापलेल्या पुस्तकांकडे परतण्याचा निर्णय घेतलाय। फ्रान्स, नेदरलँड, ब्रिटन, फिनलँड सारख्या देशांनी सुद्धा शाळांमध्ये टॅबलेट आणि लॅपटॉपच्या वापराला मर्यादा आणल्या आहेत। जोपर्यंत शिकण्यास मदत होत नाही तोपर्यंत शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर नाही असं युनेस्कोच्या अहवालातही नमूद करण्यात आलंय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे
रोज 5 तास संगणकावर अभ्यास करणाऱ्या मुलांचे गुण हे तंत्रज्ञानाचा वापर न करणाऱ्या मुलांपेक्षा कमी असतात असाही दावा संशोधकांनी केलाय. एकूणच मोबाईल, गॅजेट आणि स्क्रीन टाईममुळे मुलांवर गंभीर परिणाम होऊ लागल्याचं जगभरातल्या संशोधनामध्ये समोर आलंय. त्यामुळेच मुलांच्या हातात स्मार्टफोन देण्याचीही घाई करू नये असं शिक्षण तज्ज्ञ सांगतायत. लहान मुलांनी रडणं थांबवावं म्हणून त्यांच्या हातात फोन देऊन हळूहळू त्यांना मोबाईलच्या विळख्यात अडकवणाऱ्या पालकांनी या सगळ्याचा वेळीच विचार करायला हवा. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.